नमस्कार, द किचन या चॅनलवर आपले स्वागत आहे. आज आपण करणार आहोत पाटवडी रस्सा. त्या अगोदर आपण पाटवडी करून घेणार आहोत. तेलामध्ये आपण जिरं मोहरी टाकलेली आहे, ठेचा टाकलेला आहे, हळद यामध्ये जाईल, मीठ यामध्ये जाईल, त्यानंतर 1 वाटी पाणी, कारण आपण 1 वाटी डाळीचं पीठ घेतलेलं आहे. त्यानंतर ते गाळून घेतलेलं आहे, यामुळे गठोळे होत नाही. आणि या पद्धतीने झाल्यानंतर ते 5 मिनिट वाफवायचं आहे आणि एका ताटलीला तेल लावून त्यावर पसरवून घ्यायचं आहे. त्याच्या पाटवड्या करून घ्यायच्या आहे आणि वरतून खोबरं टाकायचं आहे. त्यानंतर आपण रस्सा करणार आहोत. आपण भाजलेला कांदा, भाजलेलं खोबरं आणि डाळ्या करून घेतलेल्या आहे आणि दळून घेतलेला आहे. त्यानंतर आपण दुसरी पेस्ट तयार करणार आहोत. त्यासाठी कांदा, लसूण, टोमॅटो, खडे मसाले, लाल मिरची, मीठ आणि 3 आपण लाल मिरच्या टाकलेल्या आहे सगट आणि वाफवून घेतलेल्या आहे. त्याची एक पेस्ट तयार केलेली आहे. तेलामध्ये आपण भाजलेले खोबरे वगैरेची जी पेस्ट होती ती टाकणार आहोत. नंतर काळा मसाला यामध्ये जाईल, त्यानंतर हळद, मीठ, त्याच्यानंतर आपण जी दुसरी पेस्ट केलेली होती ती यामध्ये जाईल आणि गरम पाणी यामध्ये जाणार आहोत. आपला रस्सा तयार आहे. धन्यवाद.